तर निघलो आम्ही तिघे मुंबईकडे. जर तुम्ही पहिला पार्ट पाहिला नसेल ना तर प्रोफाईलमध्ये जाऊन पाटकन बघा. हार जास्त टाइमपास नाही करायचं. आपण खेड्यापाड्या माणसं मोक्कार गावठी. आणि गावाकडे कसं असतं तुम्हाला ऐन दुपारी ना कोणतीच गाडी भेटणार नाही. तुमची डोक्याची पायाची मस्तकाची सगळी राख खाक होऊन जाईल पण तुम्हाला भेटणार नाही. शेवट आपल्या कचरू बाबाने रिक्षा काढली म्हणून गचके खाट ठाक ठुक ठीक ठाक करताच निघलो बा आर्वीकडे. 3 वाजेला आर्वीला पोहोचलो पण आमची ट्रेन ना 4 वाजेला होती ना. आणि मला ट्रेन सापडो का ना सापडो याचा काही गम पस्तावा नव्हता. फक्त आर्वीत घुसता आम्ही डायरेक्ट रामराज्य कलेक्शनवर गेलो. कोणी कपडे घे, कोणी काय घे, शर्ट घे, हे घे ते घे, पॅन्ट फिट कर, खायचं घे. अरे भाई याच्यातच टाइमपास करून टाकला आम्ही. 3 वाजेला गाडी भेटली निघलो बा आम्ही मनमाडकडे. त्याच्यामध्ये आपल्या सोनवाडीचा सोपान भाऊ ज्ञानचोर भाऊ आपल्या बबन भाऊला सोडायला आले होते. भाऊ पण पुण्याला जात होता म्हणून. मनमाडला पोचलो पण आमची ट्रेन सुटून गेली होती. डायरेक्ट शेवटची 7 वाजेची ट्रेन होती. मग काय आमचं डायरेक्ट सुरू पडून गेलो ना आम्ही. फोटो काढ हे काढ ते काढ, कुत्र्याला दगड मार, कुठं पटऱ्या मोद. अरे भाई आम्ही डायरेक्ट सायकोलॉजिस्ट होऊन गेलो होतो. वडापाव वगैरे खात होतो लगेच ट्रेन लागली भाऊ. अरे आम्ही अशी मोक्कार पळत गेलो ना. डायरेक्ट ट्रेनमध्ये उडी मारली भाऊ. तिथे ना आपल्या खांद्याचे बाई लोक पण भेटून गेले होते. अरे बिन तिकिटाचे एवढी बिंदात झोपलो होतो ना. डायरेक्ट काही विषय नाही. टीसी वगैरे आला ना डायरेक्ट बघावून जाईन म्हणतं. आणि ट्रेनमध्ये आपल्या खांद्याचे काही बाई लोक पण भेटून जाता भाऊ. कसाऱ्याच्या जंगलाला एवढी गैरी आग लागली होती ना डायरेक्ट भिजायचं नाव घेत नव्हतं. आडगावला पोहोचलो पण तिथे डायरेक्ट ट्रेन थांबून गेली होती. डायरेक्ट 2 तासांनी निघणार होती. मग काय आम्ही लोकल पकडले डायरेक्ट निघलो मुंबईच्या रस्त्याला. आणि त्याच्यामध्ये या पलाने ना आमच्या भक्कार मदत केली होती. भाऊ जर व्हिडिओ बघत असेल ना भाऊ धन्यवाद. त्यांनाच आपला एक दुडाना पलान पण भेटतात. मी म्हणतो अरे भाई जय कांदेस आम्ही पण दुडाना असेच म्हणतो. फक्त एवढेच गाणे गाव राहतच. रात्री 3 वाजेला पुरी धूम करत गावठी पोरं पोहोचले बहुत स्वप्न का सर मुंबई. अरे काय ट्रॅफिक, काय गाड्या, काय डोंगर, काय बिल्डिंग 50-50 20-20 मजले. अरे एकदम टॉप मध्ये. पण हे सगळं ना तुम्हाला उद्या दाखवेन. आणि आमचा कसा टॉपचा विषय भाऊ. असं फुटवाटर नाही झोपत आम्ही. डायरेक्ट रूम केला विषय खोल नात करते काय. मक्कार भूक लागून गेली होती. स्विगीवरून ना मस्त भाजी वगैरे ऑर्डर करून घेतली. घरून ना एकदम चपात्या बांधून आणल्या होत्या भाऊ. टॉपचा विषय. अरे काय बऱ्या दबाके दाबून घेतल्या मग. आता आम्ही झोपतो. उद्याचा एकदम कडक व्लॉग येणार आहे. कशी भरती मारली, कुठं काय केलं, कुठं काय फिरलो हे तुम्हाला उद्याच्या व्लॉग मध्ये पाटकन करणार आहे. म्हणून तुम्ही पाटकन फॉलो करा.